औंढा नागनाथ तालुक्यातील जळगाव येथे चक्रपाणी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले। कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध कवी व्याख्याते इंद्रजित भालेराव यांनी व्याख्यान दरम्यान महानुभाव परंपरा ही आधुनिक युवाला दिशा दाखवणारी परंपरा आहे, ही परंपरा उजळावी अशी भावना व्यक्त केली। चक्रपाणी महाराजांनी 800 वर्षांपूर्वी दिलेला स्वच्छतेचा संदेश, चक्रधर स्वामींनी समतेची दिलेली शिकवण सर्वांनी अंगीकारावी असे सांगितले। शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या हिंगोलीत आल्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्याबद्दल बोलताना संतोष बांगर यांच्या विरोधात संतोष टारफे यांना सुषमा अंधारे यांनी उमेदवारी निश्चित केली की काय अशी चर्चा ऐकायला मिळत असताना माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्या विरोधातील वातावरण चांगलंच तापलंय। आदिवासी समाजातील प्रशांत बोडके यांनी त्यांची पोलखोल केली आहे। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या हिंगोलीत बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आल्या होत्या। दरम्यान त्यांनी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडलं। मात्र प्रसार माध्यमांनी संतोष बांगर आणि हेमंत पाटील यांच्याबद्दल बोलणार का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्यासाठी मी विशेष अशी सभा घेणार आहे, ते माझे भाऊ आहेत असे बोलल्यानंतर चर्चेला उधाण आलंय। वसमत येथे डॉक्टर युवराज बेंडे, डॉक्टर प्रतीक्षा बेंडे, डॉक्टर ओमकार चव्हाण, डॉक्टर सौरभ मसारे, डॉक्टर संकेत लोखंडे यांच्या विवेकानंद हॉस्पिटलचे शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजूभैया नवघरे, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर दत्तात्रय मगर यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या। सुसज्ज इमारत, सर्व सुविधांनी उपयुक्त असे हॉस्पिटल वसमत सेवेत आजपासून रुजू झाले आहे, अशा भावना यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी व्यक्त केल्या। हिंगोली जिल्ह्यातील ऐतिहासिक सभेच्या स्थळाची पाहणी करून निश्चित करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाटा औंढा रोड येथील सभास्थळ निश्चित करण्यात आले असून यावेळी अनेकांनी या सभास्थळाची पाहणी केली आहे। या सभास्थळावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहे। वसमत तालुक्यातील आंबा चोंडी ते महालिंगी या नावाने 32 करोड रुपयांचा निधी मंजूर झाला। सदरील काम वसमत येथील चापके कन्स्ट्रक्शन करीत आहे आणि त्यावर देखरेख सार्वजनिक बांधकाम विभागाचे जेई विजय गोरे हे करीत आहे। माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी गुत्तेदार यांनी असा रोड डांबरीकरण करण्यापेक्षा रोड झाला म्हणून तसेच बिल उचलून घ्यावे अशी भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून अशोक अडकिने या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असून सदरील पोस्ट व्हायरल होत आहे। वसमत तालुक्यातील मोहगाव येथे सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंगोजी माने, पंडितराव डोने, सत्यनारायण बोखारे, जयराम जाधव, बालूमामा ढोरे, मारुती कोल्हे, आदित्य आहेर, आशीर्वाद इंगोले आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते। हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा समाजाची बैठक पार पडली। सदरील बैठकीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे। त्या सभेचे स्थळ निश्चितीसाठी नियोजित 6 जागेपैकी असंख्य मराठ्यांनी डिग्रस कराळे फाटा येथील जागा निश्चित करण्यात आली। सदरील जागेची पाहणी करून सर्वानुमते सभास्थळी गणपती मंदिरावर मीटिंग घेऊन नियोजन करण्यात आले। एकमताने जागा निश्चित करून परिसरातील मराठा बांधवांनी जागा साफ करण्यासाठी जेसीबी, लेवल ट्रॅक्टर आणि टँकर, जाहिरातीसाठी वाहने, ट्रॅक्टर ट्रॉली सहित अशा विविध बाबीसाठी मराठा बांधवांनी स्वखर्चाने स्वतःची वाहने देण्यासाठी नाव नोंदणी केली। कळमनुरी येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी अभिवादन केले। यावेळी विधान परिषद आमदार आमशा पाडवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, अशोक वाडवे आदींची यावेळी उपस्थिती होती। हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील दोडगाव येथील या गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून काही वर्षांपूर्वी तात्पुरत्या बंधाऱ्याची निर्मिती या गावातील शिवारात केली होती, परंतु या बंधाऱ्यातील पाण्याचा वापर तात्पुरत्या स्वरूपात होता। या गावातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपाच्या बंधाऱ्याची निर्मिती व्हावी आणि कायमस्वरूपी शेतकऱ्यांना पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे कायमस्वरूपी बंधाऱ्याची निर्मिती होणे अशक्य आहे। याच गावातील ग्रामस्थांनी तथा शेतकऱ्यांनी हीच मागणी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्याकडे केली होती। माननीय आमदार राजूभैया नवघरे यांनी या संदर्भात मृद आणि जलसंधारण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तांत्रिक बाबींबाबत चर्चा केली। तांत्रिक बाबीबाबत अभ्यास करून आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या गावातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याबाबत सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नांना यश येऊन शासनाकडून या बंधाऱ्यासाठी 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊन या दोडगाव गावातील जवळपास 200 एकर जमिनीला कायमचा पाणी पुरवठा होणार आहे।
आहे। यामुळे आमदार राजूभाई नवघरे यांनी सर्वांचे आभार मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.